नमस्कार. नमस्कार. आजच्या मंगळवारच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सादरीकरण करणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि प्रारंभी सर्वांना शुभेच्छा. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री अनंतकुमार जोशी आणि श्री विजयजी ढेंगे यांच्या शुभ शंखनादाने होईल. अनंतकुमार जोशी. विजयजी ढेंगे. आपण प्रदीप अडूर यांचाही शंखनाद ऐकूया. ओके. या मंगल पर्वाची सुरुवात अनंतकुमार जोशी, विजयजी ढेंगे आणि प्रदीप आडूर यांच्या अत्यंत सुमंगल, सुमधुर, कर्णमधुर अशा शंखनादाने झालेली आहे. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नमस्कार. आपण जेव्हा सादरीकरण करतो त्याच्यातून आपल्याला अपेक्षित आहे की जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी सादरीकरण करावं. का? कारण आपल्या ज्येष्ठांच्या जीवनात ना इतके आयुष्यभराचे अनेक अनुभव आहेत. बाहेरचे आहेत, आपल्या ऑफिस कामकाजाच्या ठिकाणचे आहेत, घरातले आहेत. तर ते किस्से लिहून काढून 4 मिनिटात आपल्याला सादर करायचं आहे. 4 मिनिटं म्हणजे 3 मिनिटं नाही आणि 5 मिनिटं नाही. आणि हे शिकण्यासाठी आपण हे सादरीकरण हा विषय ठेवला आहे. आपण बोलतो कसे, आपला प्रत्येक शब्द समोरच्यापर्यंत पोहोचतो की नाही, त्याला शब्द फेक म्हणतात. त्याच्यानंतर बोलताना आपली मधून मधून नजर प्रेक्षकांकडे जाते की नाही. आणि हे शिकण्यासाठी आपल्याकडे खरं एक छान साधन आहे आणि ते प्रत्येकाने वापरावं अशी इच्छा आहे. सादरीकरण या कार्यक्रमाची समीक्षा डॉक्टर शुभदाताई खटावकर करतात, पण त्यांचं सादरीकरण प्रथम व्हावं म्हणून त्यांना मी विनंती नेहमी करतो, त्यांनी प्रथम सादरीकरण करावं आणि मग सगळ्यांचं सादरीकरणाची समीक्षा करावी. तर मी विनंती करतो डॉक्टर शुभदाताई खटावकर, तुम्ही तुमचं सादरीकरण चालू करा. नमस्कार. नमस्कार. आज आयुष्यातला एक क्षण आला आनंदाचा, सौभाग्याचा, याच्यावर बोलण्याची इच्छा आहे आणि म्हणून ते आपल्यापुढे सादर करते. आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि सौभाग्य म्हणजे आपल्याला वाटतं भौतिक सुख, पण तसं नसून भगवंताशी जुळणं हेच माझ्या दृष्टीने आनंद आणि सौभाग्याचं लक्षण आहे. आणि हे प्रयत्नाने आपल्याला साध्य करता येतं. त्याचा अनुभव मी नुकताच घेतला. श्री समर्थ म्हणतात, प्रयत्नांती परमेश्वर. हेच खरं. कारण शिल्पकार तू, तुझ्या कृतीचा भाग्यलेख तू लिही स्वतःचा. जगी तुला प्रतिकार कोणाचा, भाग्य तुझे तव हाते. महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांच्या या प्रेरक काव्यपंक्ती माझ्या मनी सदैव प्रतिष्ठापित झालेल्या असल्याने या उदात्त प्रेरणेने आयुष्याकडे पाहण्याची एक विशेष दृष्टी महाराजांच्या कृपेने मला प्राप्त झाली आहे. त्याच प्रेरणेतून गेली 4 वर्ष माझा मानसिक प्रवास आणि वास्तव्य
सज्जन गडावर होतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती न ठरावी. समर्थ विद्यापीठातर्फे परीक्षा घेतल्या जातात हे वाक्य कानावर पडलं आणि याविषयीची माझी शोधयात्रा लगेचच सुरू झाली. खूप चौकशांती, परिचय, प्रवेश, प्रथमा, प्रज्ञा साधक वगैरे अशा परीक्षांची माहिती मिळाली. बापरे, या 6 परीक्षांसाठी जीवनाच्या 6 वर्षांचे समर्पण द्यावे लागेल. काय करावे? पहिल्या 3 परीक्षा एका वर्षात देता आल्या तर किती बरे होईल, असा विचार मनात विजेसारखा लक्कन चमकला. मग त्याच्या पूर्तीसाठी फोनाफोनी विचारणा सुरू झाली. एका वर्षात पहिल्या 3 परीक्षा देता याव्यात यासाठी श्री महाराजांकडे विनंती आणि प्रार्थनाही केली. माझी आर्तता महाराजांना कळली व त्यांनी परीक्षा व्यवस्थापकांना तशी प्रेरणाही दिली. मला ती परवानगी मिळाल्याने आनंद तर झालाच, पण 3 परीक्षांचा अभ्यास एकाच वर्षी करावा लागणार याचा मनात विचार सदैव घोळू लागला. लेखाच्या प्रारंभीच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या व अत्यंत नम्रतेने प्रामाणिक विद्यार्थ्याचे अंगी असलेले व्रत फुलू लागले व पाहता पाहता पहिल्या 3 परीक्षांचे प्रत्येकी 100 गुणांचे 36 पेपर लिहून पाठवूनही झाले. आनंद अनुभवला. परीक्षा व्यवस्थापकाने पुढच्या परीक्षांची माहिती प्रत्येक वेळी आवर्जून कळवली. त्यावर हुकूम, फोनाफोनी, पत्र व्यवहार, फॉर्म पाठवणं, पेपर सोडवणं, ते पाठवणं आणि मनपूर्वक अध्ययन, लेखन ही सारी प्रक्रिया महाराजांच्या कृपेने चालू राहिली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी मी कधी विसरू शकत नाही, की भला मोठा दासबोध चक्क बाळासारखा मांडीवर घेऊन मी अभ्यास आणि लेखन केलं. सलग 4 वर्षे या दिव्य अनुभूतीच्या सान्निध्यात सत्कारणी लागले. श्री समर्थांच्या समग्र वाङ्मयाचे दर्शन पवित्रपणे घडले याचा मला खूप आनंद झाला. पण याच काळामध्ये 2-3 वेळा प्रचंड आजारपणांशी प्रचंड शारीरिक मानसिक संघर्ष झाला. पण श्री महाराजांनी विजयाची वाट दाखवत इथवर आणलं. मन कुठेही अस्वस्थ बेचैन झालं नाही, कारण पूर्तीसाठी अविरत संघर्षाचा प्रवास चालू होता आणि गोंदावल्याचा तो राममय झालेल्या त्या श्री महाराजांवर माझी अगाध श्रद्धा होती आणि भक्ती तर होतीच होती. अखेरी शेवटच्या 6व्या परीक्षेचे अखेरचे 2 पेपर परवा दिनांक 8/12/24 ला पाठवून मी महाराजांना विनम्र अभिवादन केलं. अशा गोष्टीची तीव्र स्पृहणीयता अंतःकरणी रुजवणाऱ्या, फुलवणाऱ्या एका मनाला ही गोड वार्ता कळवण्यासाठी मनमयूर ढगांवर, वाऱ्यांवर स्वार झाला होता. समोरचा मोबाईल उचलला, अधीर बोटांनी नंबर फिरवला आणि बंधुतुल्य श्री रवींद्र खानोलकर सरांना ही आनंद वार्ता कथित केली. त्यांच्याकडून श्रावण सरीसारखे कौतुकाचे, प्रेरणेचे शब्द बरसले. खूप आनंद झाला. त्याची वृद्धी व्हावी यासाठी देवापुढे दीप प्रज्वलित केला आणि आनंदून साखर ठेवली. चला, आता श्री महाराजांच्या कृपा आशीर्वादाने नव्या विचारांनी प्रेरित होऊन नवा कार्यदीप प्रज्वलित करून सदैव जागता ठेवायचा आहे. त्यासाठी आपणा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.
आणि श्री महाराज ही बळ देतील हा विश्वास आहे. जय जय श्रीराम. वाह शुभदाताई, खूप छान, खूप छान. मस्त गेलं. छान छान. एवढा सुंदर अनुभव आहे हा. खूपच छान, मस्त मस्त अनुभव, खूपच छान. अतिशय सुंदर. सुंदर एकदम. छान सुजाताई, खूप छान. शब्द नाही बाबा, त्यांचे डोळे भरून आले. आमच्याकडे शब्द नाही. हे आनंदाश्रू आहेत, समाधान हो, हो. आहेत. हो हो. खूपच छान, अतिशय सुंदर. शुभताई, मी आनंद जोशी तुमचा विद्यार्थी सांगू इच्छितो की माझ्या ही 3 परीक्षा झालेल्या आहेत. अरे वा, माझं आपलं बोलणं झालं होतं. व्हेरी हा. गुड. पुढे चला. आणि आता तुमच्या मार्गदर्शनाने आहे आणि नक्की देईन, प्रश्नच नाही. स्फूर्ती घेऊन मी पुढच्या डिसेंबर पर्यंत अगदी आवश्यक आहे बाई. या थँक्यू. वा वा. किती छान ना, मस्त. ने ज्योतीने ज्योत पेटवायची तसा प्रकार आहे. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. तुझ्या माझ्या संसारात. एका गावात एक संत पुरुष राहत असत. एकदा एक युवक त्यांच्याकडे आला आणि त्याने विचारलं, महाराज, सुखी संसाराचा मंत्र सांगू शकाल काय? सकाळची वेळ, सर्वत्र सूर्यप्रकाश पडलेला होता. महाराजांनी पत्नीला हाक मारून कंदील पेटवून आण सांगितले. पत्नीने थोड्याच वेळात पेटता कंदील आणून ठेवला आणि ती घरात निघून गेली. तो युवक बुचकळ्यात पडला. त्याला वाटलं, इतका स्वच्छ उजेड असताना कंदिलाची काय गरज? त्याने उघडपणे तसे महाराजांना विचारले. महाराज हसत हसत उत्तरले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर यातच आहे. संसारात पती पत्नी दोघांनीही परक्या व्यक्ती समोर एकमेकांना प्रतिप्रश्न करणं टाळावं. माझ्या पत्नीला सुद्धा हाच प्रश्न नक्कीच पडलेला असणार, पण तिने तुमच्या समोर मला प्रतिप्रश्न करणं टाळलं. खुलासा हा पुन्हा कधीही निवांत वेळी करता येतो, असा विवेकपूर्ण संयम तिने दाखवला आणि मी सुद्धा तिच्याशी असाच वागतो. हेच सुखी जीवनाचे संसाराचं सूत्र आहे. अर्थात कोणत्याही प्रश्नाला इतकं सरळ साधं आणि एकच एक उत्तर असू शकत नाही, परंतु कोणत्याही नात्यात संयम आणि विवेकासोबत व्यक्ती म्हणून एकमेकांना आदर देणं महत्वाचं आहे. निशा आणि सुशांत लग्नाला 1 वर्ष झालं. दोघांचेही पालक आपापल्या गावी राहत होते आणि ही दोघं मुंबईत, दोघेही आपापल्या पालकांचे एकुलते एक होते. सुरुवातीच्या काळात सुशांत रोज आईला फोन करून सविस्तर बोलायचा आणि निशाला देखील सहभागी व्हायला सांगायचा. ती देखील बोलायची. पुढे दोघांचंही ऑफिस रुटीन वाढत होतं. सुशांत रोज घरी आल्यावर निशाला विचारायचा, आईशी बोललीस ना? ती सांगायची, हो बोलले ना. पुढे पुढे निशाला वाटू लागलं की रोज रोज काय बोलायचं? काही नवं घडलं असेल तर बोलणं बरोबर आहे, मग 4-5 दिवसानंतर फोन केला तर काय हरकत आहे? त्यानंतर 1 आठवडा जातो. तिला कामाच्या ताणात सवडच होत नाही. फोन एकदा सुशांतने चौकशी केली आणि तिने फोन केला नाही म्हणताच एकदम चिडला.
तो आक्रमक आग्रही सूर बघून निशाला देखील राग आला. ती स्पष्टच म्हणाली, तू करत जा ना फोन, मला एवढी सक्ती का करतोस? जसे तुझे आई वडील तिथे एकटे राहतात तसे माझे देखील आई वडील एकटेच गावी राहतात. तू एकदा तरी त्यांच्याशी बोललास का? बघ, तरी मी तुझ्या आई बाबांची चौकशी करीनच, पण असा हुकूम सोडायची भाषा नको आहे. दोघेही गप्प झाले. अशा प्रकारे मूकपणे शनिवार रविवार गेला. निशाला वाटलं की आपण उगाच इतकं स्पष्ट तोडून बोललो. नंतर नमतं घेऊन संवाद करायला तिने प्रयत्न केला, पण सुशांतचा सूर बदलला नाही. न चुकता रोज आईला फोन करायलाच हवा ही त्याची इच्छा नाही, आदेशच होता. निशा रोज कर्तव्य केल्यासारखी सासूशी बोलत राहिली. पुढे पुढे सासून, तू इतक्या उशिरा का घरी येतेस? त्यापेक्षा दुसरी साधी नोकरी बघ. सुशांतच्या आधी घरी यायचा प्रयत्न कर. अशा प्रकारे अशा तिच्या अपेक्षा बोलून दाखवल्या. यातच निशाला ऑफिसमध्ये आव्हानात्मक काम मिळालं. ते ती उत्साहाने करत होती, पण तिच्या करिअर बाबत सुशांत देखील उदासीन असायचा. आईला आणि सुशांतला आईचा आणि सुशांतचा रोख ऐकून निशाचं पंख कापण्याकडे आईचा आणि सुशांतचा रोख एकूण निशाचे पंख कापण्याकडे आहे असं निशाला जाणवू लागलं. तेव्हा तिनं फोन करणं खूपच कमी केलं. त्यामुळे दोघांमध्ये एक थंड दुरावा निर्माण झाला आहे. आता नवरा बायकोच्या नात्यात संयम आणि विवेकासोबत व्यक्ती म्हणून एकमेकांना आदर करणं महत्वाचं आहे असतंच. आणि प्रत्येकाला ते सदा सर्व काळ जमू शकेल का, तर हे आपण पुढच्या आणखी कथेमध्ये पाहूया. वा 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 भारतीताई, तुमच्यातला जुना लेखक जागा झालेला आहे. सुंदर सुंदर छान आहे कथा, छान आहे. सुंदर कथा छान आहे. सध्या सासू सुनाना गरजेचं आहे. सुंदर झाला, सुंदर. सासू मस्त सुना मस्त. सध्या भारतीताई पूर्वी अशा कथा लिहून त्याचं नाटक स्वरूप करून नाटकं बसवायच्या. त्याची आज मला आठवण आली. पण हे माझं नाही आहे. हे विचार दुसरे पण मला विचार. आवाज येतोय का? आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करत आहे. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. मी आज एक काव्य वाचन करतो आहे. बर. विषय अत्याचार. भस्मासुरा मिळाले वरदान, झाला तो क्रूर अत्याचारी. भस्मासुरा मिळाले वरदान, झाला तो क्रूर अत्याचारी. घेतले अनेकांचे प्राण जरी, झाला स्वतः भस्मी अविचारी. घेतले अनेकांचे प्राण जरी, स्वतः झाला भस्मी अविचारी. केला अत्याचार रावणाने, सीताहरण केले मोहाने. केला अत्याचार रावणाने, सीताहरण केले मोहाने. घडले रामायण अहंकाराने, शेवट रावणाच्या अंताने. घडले रामायण अहंकाराने, शेवट रावणाच्या अंताने. अत्याचार केला दुर्योधनाने, द्रौपदी वस्त्रहरण केले त्याने. अत्याचार केला दुर्योधनाने, द्रौपदी वस्त्रहरण केले त्याने. महाभारत घडले त्या कारणे, अंत कौरवांच्या विनाशाने. महाभारत घडले त्या कारणे, अंत कौरवांच्या विनाशाने. शिवाजी महाराजांच्या राज्यात अत्याचार्यांची काय बिशाद. शिवाजी महाराजांच्या राज्यात अत्याचार्यांची काय बिशाद. डोळे हात पाय तोडले जात, नव्हता दुसरा वितंडवाद. डोळे हातपाय तोडले जात,
नव्हता दुसरा वितंडवाद. अत्याचारी निर्दयी गुन्हेगार, अत्याचारी निर्दयी गुन्हेगार नको राजकारण्यांचा आधार. अत्याचारी निर्दयी गुन्हेगार नको राजकारण्यांचा आधार. मृत्यूदंड एकच कठोर शासन, त्याशिवाय होणार नाही सुधार. मृत्यूदंड एकच शासन, त्याशिवाय होणार नाही सुधार. नमस्कार. वा, छान छान आहे, छान कविता. सुंदर. छान छान झालंय. मस्त उदाहरण छान विकास पाटील, छान. धन्यवाद. छान उदाहरण घेतली. सर्वोत्कृष्ट मिळालेलं आहे. होय ना. हा, शेवटचं छान होतं एकदम. अभिनंदन. वा वा. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मेघालय प्रवासातील एक संस्मरणीय दिवस. वा. मागच्या भागात मेघालयातील आशिया खंडातील क्लीन सिटी मावलांग बद्दल माहिती घेतली. जेव्हा आम्ही कारमधून मावलांग बघण्यासाठी उतरलो आणि 3-4 मिनिटात पुढे आलो, त्या क्षणार्धात धुव्वाधार पावसाने आमचे स्वागतच केले. छत्री वगैरे काही उपयोगाची नव्हतीच. आम्ही त्वरेने एका छोट्याशा हॉटेलच्या पायऱ्या चढून गेलो. तिथं 60-70 लोकांनी अगोदरच आश्रय घेतलाच होता. कसे तरी तेथे आडोशाला उभे राहिलो. पाऊस असा काही कोसळत होता की जाड जलधारांचा पडदाच समोर आहे आणि पलीकडचे काहीच दिसत नव्हते. आमच्या ट्रॅव्हल टेम्पोतून उतरलेला सर्व ग्रुप क्षणार्धात आमच्या समोरून अदृश्य झाला होता. फोन तिकडे लागतच नव्हते. आम्ही फक्त तिघेच होतो. म्हणजे आमची नात राधिका होती आमच्या बरोबर. एकदम 10-12 मिनिटांनी पाऊस थांबला. पण जायचे कुठे म्हणून पुन्हा पार्किंग पर्यंत जाऊन ड्रायव्हरला बरोबर घेतले आणि अवघ्या 5 मिनिटात जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो. ऑलरेडी सर्वांनी जेवायला सुरुवात केलीच होती. जेवणानंतर 10-15 मिनिटांनी पायी चालण्याच्या अंतरावर एक निसर्ग चमत्कार म्हणजे नॅचरल बॅलन्सिंग रॉक बघितला. एका छोट्या गोलाकार दगडावर, साधारण 2-3 फूट व्यासाचा गोलाकार दगडावर प्रचंड मोठी, म्हणजे अगदी एका मोठ्या खोलीच्या आकाराची शिळा होती. खरं तर ती आदांतरीच वाटत होती. एखाद्या मोठ्या स्टुलावर भोवरा फिरताना दिसावा तशी ती प्रचंड काय शिळा होती. त्याच्या सर्व बाजूंनी आपण गोलाकार फिरू शकतो. हजारो वर्षे ती शिळा तशीच बॅलन्सिंग आहे. सर्वांनाच पडलेलं ते कोडच आहे. अजून एक निसर्ग चमत्कार किंवा आविष्कार म्हणा ना, आमची वाट बघत होता. पुन्हा पाऊस पडत होता. आम्ही थोड्या अंतरावर लाइविंग रूट ब्रिज, फ्लक्स इलेस्टिका वृक्षाच्या सुसंगत मुळांद्वारे जिवंत रूटचे पूल तयार केले जातात. त्या पुलावर जाण्यासाठी जवळजवळ 100 पायऱ्या उतरून खोल खोल खाली गेलो. गारांचा पाऊस सुरू झाला. पण गारांचा आकार छोट्या बोराने एवढाच होता. मी तर नातीचा हात सोडतच नव्हते, कारण दगडाच्या ओबडधोबड पायऱ्या होत्या. आता आम्ही जिवंत रूटच्या पुलावरून चालत होतो. निसर्गाचा आणि मानवी कल्पकतेचा दुहेरी चमत्कार म्हणावा लागेल. येथील आदिवासींनी रबराच्या झाडाच्या मुळे एकात एक गुंतवायला सुरुवात केली आणि हा मजबूत असा पूल तयार केला. पण हा पूल तयार करण्यासाठी जवळजवळ 300 ते 400 वर्ष लागतात. अशा प्रकारे एक पिढी दुसऱ्या पिढीला आपलं ज्ञान देत हे मुळं गुंतली जातात आणि त्यापासून अत्यंत सुंदर असा मुळांचा, रबराच्या झाडाच्या मुळांचा ब्रिज तयार होतो. अन्यथा तिथं एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला कुठलंही साधन नाही. त्या ब्रिजवरूनच पुढे जावं लागतं. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद. छान झाला. खूप छान प्रज्ञाताई, खूप छान. प्रज्ञाताई, तुमच्याकडून जेव्हा
आसाम किंवा त्या बाजूच्या गोष्टी ऐकल्यानंतर हा. प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखा वाटतो आणि इतरांचं कोणाचं ऐकतो तेव्हा आपण ह्याला रेफर करतो तिकडे. हो. कारण हे कमी शब्दात सांगणं कठीण आहे. कठीण असतं. ओके ओके. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादर करतायत. अरविंदजी करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपल्या आयुष्यात नेहमीच काही घटना घडत असतात. त्यामध्ये काही चांगल्या तर काही वाईट घटना घडतात. काही घटना आठवल्यावर तर अंगावर काटा उभा राहतो. तर मी आपल्याला माझ्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना सांगणार आहे. साधारण 1973ची घटना आहे, ज्यावेळी मी पार्ट टाइम इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होतो. तेव्हा आमचे इंजिनिअरिंगचे प्रॅक्टिकल हे पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजला असायचे. मी माझे प्रॅक्टिकल यशस्वीरित्या संपवून घरी जाण्यास निघालो. कधी एकदा घरी जातो असे झाले होते. रिक्षाने आम्ही तिघे मित्र स्वारगेटला येथे आलो आणि तेथे मी पुणे महाड म्हणून जी गाडी होती बस ती त्यात बसलो. ती जवळजवळ 11:30 वाजता ती रात्री बस सुटली. सर्वांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हटले. आम्ही दिवसभर प्रॅक्टिकल केले होते, त्यामुळे खूप दमलो होतो आणि त्यासाठी गार वाऱ्यामुळे आम्ही झोपी गेलो. गाडी पण फुल झाली होती. गाडीने कात्रज घाट सोडला आणि ती उतरणीला लागली. ती गाडी स्लो न होता उतरणीला स्लो न होता गाडी जोरात चालू लागली. म्हणजे वेगाने ती उतरणीला लागली. लोकांनी आरडाओरड चालू केली आणि ड्रायव्हरला सांगू लागले, अहो ड्रायव्हर काका, गाडी हळू चालवा उतरणीला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा रात्रीचे जवळजवळ 3 वाजले होते. बाहेर काळाकुट्ट अंधार आणि कारण रोडवर त्यावेळी लाईट वगैरे याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे काय आतमध्ये बसमध्ये फार गोंधळ मारला. कंडक्टर ड्रायव्हर जवळ जाऊन बोलला आणि तो आम्हा सर्वांना सांगू लागला, शांत बसा, गोंधळ करू नका. आता सर्वांनी देवाचे नाव घ्या आणि घ्या, गाडीचा ब्रेक फेल झाला आहे. त्यामुळे आणि गाडीच्या लाईट मध्ये रस्त्याच्या गेल्यामुळे गाडीच्या लाईट मध्ये ड्रायव्हर तो बस चालवत होता. थोड्याच वेळात रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर त्याने गाडी घातली आणि ती गाडी थांबली. आम्ही एकमेकावर आदळलो. दरवाजा उडून जो तो बाहेर पडू लागला व ड्रायव्हर कडे निघाले. कंडक्टरने ड्रायव्हरला प्रथम पाणी प्यायला दिले आणि त्याला शेजारी बसवले आणि सांगितले की आम्हा सर्वांना हात जोडून त्याने सांगितले की बसमध्ये कोणतरी पुण्यवान माणूस होता म्हणून आपण आज वाचलो. बर, जर मी गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर मी जर गाडी कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही, अशा वेळी ती गाडी पलटी होण्याची म्हणजे उलटी होण्याची शक्यता होती किंवा खड्ड्यात गेले. कारण का त्यावेळेस शेतीवाडी वगैरे होती तिथे. त्या शेतीवाडीमध्ये सुद्धा ती एखाद्या खड्ड्यात जाऊन गेली असते आणि पुष्कळ मोठा ऍक्सिडेंट झाला असता. पण शक्यतो प्रयत्न करून देवाच्या दयेने मोठा दगड समोर दिसला आणि त्यावर मी गाडी घातली आणि म्हणून आज आपण वाचलो. त्यामुळे त्यानंतर सर्व लोक ड्रायव्हरचे फार फार आभारी मानले. कारण ते पूर्वी ज्यावेळी गाडी फास्ट चालली होती उतरणीला तेव्हा ते अक्षरशः प्रत्येक जण शिव्या घालत होते, काय ड्रायव्हर आहे का मूर्ख वगैरे असे काय काय जे वाईट शब्द बोलत होते. पण त्याला इलाज नव्हता. मग ड्रायव्हरने सांगितले की कोणतरी आपल्या गाडीमध्ये बसमध्ये पुण्यवान माणूस आहे म्हणून आपण वाचलो. नंतर काय झालं की एक आजी आली तिथे बसमधली. तिने आपल्या गावी नातवासाठी काही लाडू बनवून आणले होते. तिने त्यातले 2 लाडू त्या ड्रायव्हरला दिले आणि सगळ्यांना आम्हाला पण आनंद झाला
की तो ड्रायव्हर पण खुश राहतो. आणि तो म्हटला की त्यानंतर त्या आजी पण म्हणाल्या की देवाची गणपतीरायाची आपल्यावर कृपा झाली आणि म्हणून सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया असं म्हणा. आणि मग सगळे आम्ही लोक गणपती बाप्पा मोरया असे म्हटले आणि शांतपणे त्या रात्री त्या भर रस्त्यामध्ये उभे राहून दुसऱ्या गाडीची वाट पाहत होतो. धन्यवाद. चांगला अनुभव. एक थरारक अनुभव. खूप छान अनुभव. छान अनुभव. हो खरोखर छान. अरविंदराव मजा आली. आपल्या समोर आता नितीन ठाकर गुजरातीकरण हिंदी गाण्याचं बहुतेक सादर करणार आहेत. हा नितीनजी अभी बोलो. शुभदाई गुरु माँ का आशीर्वाद लेकर मैं आज फिल्म अजनबी के 2001 में आया था. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बख्शी, गायक किशोर कुमार, लेकिन इधर भाषांतरकार नितिन ठाकर. वाह. हसीना थी आमज मुलाकात થઈ ગઈ એક જાણી હસીનાથી આમ જ મુલાકાત થઈ ગઈ પછી શું થયું એ ના પૂછો કોઈ એવી વાત થઈ ગઈ એક જાણી હસીનાથી આમ જ મુલાકાત થઈ ગઈ. એ અચાનક આવી ગઈ આમ જ નજરની સામે, જેમાં નીકળી આવ્યો ઘટાતી ચંદ્રમા. એ અચાનક આવી ગઈ આમ જ નજરની સામે, જેમાં નીકળી આવ્યો ઘટાતી ચંદ્રમા. ચહેરા ઉપર વાળ વિખરાયેલા હતા, દિવસમાં જ રાત થઈ ગઈ. એક જાણી હસીનાથી આમ જ મુલાકાત થઈ ગઈ. જાને મન જાને જીગર होता हूँ शायर अगर, कई दे गजल तारी अदाओं पर. जाने मन जाने जिगर होत हूँ शायर अगर, कई दे गजल तारी अदाओं पर. मैं एम कहूँ तो मारा ऊपर गुस्से जाने हयात થઈ ગઈ. એક જાણી હસીનાથી આમ જ મુલાકાત થઈ ગઈ. ખૂબસૂરત વાત હતી એ, ચાર પળનો સાથ એ, આખી ઉંમર મને રહેશે યાદ. खूबसूरत बात हती ए, चार पड़नो साथ ए, आखी उमर મને રહે છે યાદ. હું એકલો હતો પણ બની ગઈ એ હમસફર, એ મારી સાથે થઈ ગઈ. એક જાણી હસીનાથી આમ જ મુલાકાત થઈ ગઈ. પછી શું થયું એ ના પૂછો કોઈ એવી વાત થઈ ગઈ. धन्यवाद. वाह 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 नितिन भाई, बहुत बढ़िया. नितिन भैया ट्रांसफर ट्रांसलेशन लगता है, नहीं ओरिजिनल लगता है, ओरिजिनल लगा. गुजरातीकरण सुंदर झालंय. आम्हाला एवढं गुजराती आम्हाला कळत नाही, पण छान झालंय. थैंक यू. ठही गई समझ गया.
बंदा सारो हा थैंक यू बहुत अच्छा है वो नितीन भाई ट्रांसलेशन सरस થઈ ગયા. थैंक यू थैंक यू सो मच. आपल्या समोर आता महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. महेशजी करा सुरुवात. हा नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी प्रथमच आपल्या समोर आता सादरीकरण करतोय, त्याचा प्रयत्न करतोय. मी माझा काही अनुभव आपल्या समोर सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. खरं तर वेळेची मर्यादा आहे आणि 4 मिनिटांमध्ये सर्व अनुभव सांगणं कठीण आहे. पण आपण फक्त काही ठळक अनुभव मी सांगण्याचा आपल्या समोर प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही बरे वाईट व चढ उतार असे अनेक अनुभव येतात. प्रपंचात येणारे अनुभव हे जरा जास्त असतात. साधारण शाळेचे आणि नोकरीमधले अनुभव सर्वांच्या सारखे असतात. परंतु मी आज आपल्या समोर प्रपंचात पडण्याच्या आधीचे काही 2च थोडक्यात अनुभव सांगतो. पहिलं म्हणजे मी लहानपणी म्हणजे साधारण 15-1 वर्षाचा आई बरोबर दादरला मावशीकडे राहायला गेलो होतो आणि संध्याकाळी मावस भावाबरोबर चौपाटीवर खेळायला जायचो. समुद्राला ओहोटी होती म्हणून आणि पाणी खूप आत होतं. बरेच लोक खूप आत गेले होते. आम्ही दोघं पण आतमध्ये गेलो आणि अचानक संध्याकाळी भरती आली. पाणी खूप वाढलं. आम्ही परत येताना माझ्या जवळ मानेपर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलं आणि आता मला वाटलं की आपण काही वाचत नाही, बुडणार. मी रडायला लागलो आणि पाय वर टाकून चालणं कठीण म्हणून लाटा खूप जोरात येत होत्या आणि म्हणून सरपटत कसा तरी मी बाहेर आलो आणि घरी कळू नये, कोणी ओरडू नये म्हणून खडकावरती आपले कपडे सुकवल्यावर मी घरी आलो आणि आज आठवलं की ते अंगावर काटा उभा राहतो म्हणून मी शक्यतो समुद्र किनारी जात नाही. पाण्याची अजून सुद्धा भीती वाटते. आणि दुसरा अनुभव असा आहे की आईचं ऐकलं नाही तर काय होतं किंवा ऐन दिवे लावण्याची संध्याकाळची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे शाळेतनं आल्यावर हट्ट केला की मी सायकल घेऊन जातो आई चालवायला. आई नाही म्हणत होती आणि आमच्या चाळीमधला एक मोठा मुलगा होता, त्याने मला डबल सीट घेतलं. मी पुढे दांडीवर बसलो होतो. त्यावेळेला ठाकुर्ली स्टेशनकडे जाण्याचा जो रस्ता होता त्याथे खूप उतार आणि हा नॅरो म्हणजे चिंचोळा रस्ता होता. त्यांनी सायकल वळवल्यानंतर माझा पाय मात्र मी पुढे बसल्यामुळे पुढच्या चाकात माझा अडकून त्याने पुढचा ब्रेक मारला, मी पडलो. त्यावेळेला डोंबरीत जास्त काही चांगली सोय नव्हती. तात्पुरता उपाय केले. वडील घरी ऑफिसमधनं आल्यानंतर त्यांना सगळं सांगितलं आणि मग नंतर त्यांनी मला काकांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईला मी गेलो. तिकडे काकांकडे राहिलो आणि डॉक्टरने सांगितलं लिव्हरला सूज वगैरे आलेली आहे आणि त्यावेळेला रात्रंदिवस जागून आई वडिलांनी जे माझं खूप त्यांनी त्यावेळेला हे केले, उपचार केले आणि त्यावेळेला मी जेव्हा डॉक्टर घरी पण यायचे आणि काही पावसाच्या दिवसामध्ये वगैरे मला आईने खूप हे केलं आणि त्यावेळेला असे श्रावणात घननिळा किंवा रिमझिम बरसाते, श्रावणामध्ये धारा, असे बरीच काही गाणी आपण आई म्हणायची आणि आज ती गाणी ऐकल्यानंतर तो मला अनुभव आला की माझ्या अंगावर काटे उभे राहतात आणि असं कळलं की आईचं नाही ऐकले आपल्याला फार मोठी शिक्षा मिळाली होती. असे अनुभव बरेच काही आलेले आहेत. पण जर आपल्या आयुष्यात काही चांगलं व्हायचं असेल तर मृत्यू आपल्याला लवकर येत नाही. म्हणजे भगवंताची सेवा जर आपल्या हातून घडणार असेल तर सर्व दुःखातनं जर आनंद मिळवायचा असेल तर आपण नामात राहणं म्हणजे सतत भगवंताचं नाम मुखी घेत राहणं यावर माझी खूप श्रद्धा आणि विश्वास आहे. असे मला खूप अनुभव आलेले आहेत. काही पुढच्या भागामध्ये मी आता हे लहानपणचे अनुभव मी आपल्या समोर शेअर केले. तसेच बरेच अनुभव आहेत आणि मला असं वाटतं आपण पण सर्वांनी महाराजांचं नाव घेऊन सेवा करून शक्यतो भगवंताचं नाव घ्यावं आणि त्याचं आपल्याला काय फळ मिळतं याचा अनुभव आपण जरूर घ्यावा असं मला वाटतं. आणि इथे मी माझे 4 शब्द सांगतो. मस्त, छान अनुभव, छान, खूप छान महेशजी, खूप छान. आणि ते आज आठवून लिहिले ते छान. छान झालं. 7 जणांचं सादरीकरण झालेलं आहे. त्याच्यात आपल्याकडे नवीन चेहरे पण सादरीकरणाला येत आहेत. खूप बरं वाटतं. डॉक्टर शुभदाताईने जो विषय घेतला त्याचं मी समीक्षा करण्याचा एक
प्रयत्न करतो आणि त्यानंतर डॉक्टर शुभदाताई सगळ्यांचं सादरीकरणाची समीक्षा करतील. आनंदाचा सौभाग्याचा क्षण. खरंच सांगतो, 3 दिवसापूर्वी डॉक्टर शुभदाताईंचा मला फोन आला होता, आज त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे, आणि त्या म्हणाल्या मी पहिला फोन तुम्हाला केला. मला खूप आनंद झाला, पण मी त्यांना विचारला तो तपशील एकदम त्रोटक होता. मला तो तपशील आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही इच्छा होती, पण त्यांनी आज सादरीकरण केल्यामुळे आपल्यापर्यंत तो सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याचा उल्लेख आज मी मेसेजमध्ये करीन. आनंदाचा सौभाग्याचा क्षण म्हणजे कसं, हे आपल्या ऐहिक जीवनाचं सुख नाही आहे, तर हे भौतिक सुखापासून लांब आहे, पण ते पण सुख खूप मोठं असतं, ज्याला आपण आध्यात्मिक सुख म्हणू शकतो किंवा मानसिक सुख म्हणू शकतो. समर्थ म्हणतात प्रयत्न करा यश मिळेल, ह्याची कास धरून त्यांनी म्हणजे या प्रेरणेतून सज्जनगडावर जे दासबोधाचा अभ्यास करण्यासाठीचे जे वर्ग चालतात, ते वर्ग असे चालतात की तुम्हाला दासबोध वाचून त्याचा अभ्यास पुरा करायचा आहे, त्याचं सिलेबस दिलेलं असतं आणि अशा त्या 6 परीक्षा असतात. तर त्या सिलेबसप्रमाणे आपल्याला ते 100 मार्काचे पेपर्स पाठवतात, माझ्या मते 12 पेपरच्या दरम्यानचे, आणि त्याची उत्तरं लिहून आपण आपल्या परीने पाठवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यातून ते आपल्याला त्या परीक्षेत पास करतात, उत्तीर्ण करतात. आपल्याला माहिती असेल की एक 2 वर्षापूर्वी डॉक्टर शुभदाताईंना सज्जनगडावर काही मर्यादित निमंत्रित होते, त्याच्यात पण बोलवलं होतं. आता खरं म्हणजे एकत्र परीक्षा देण्यासाठी तिथे मज्जाव असतो, पण डॉक्टर शुभदाताईंनी विनंती करून त्यांना एकाच वर्षात 3 परीक्षा द्यायची परवानगी मिळाली. विनंती करून म्हणजे वारंवार विनंती करून. म्हणून त्या म्हणतात की 100 मार्काचे 36 पेपर अभ्यास करून महिनाभरात त्यांना त्यांची उत्तरं पाठवायची. पण ह्याच्याशिवाय ना मला असंही सांगायला आवडेल की ह्या 4 वर्षात डॉक्टर शुभदाताई तुम्ही फक्त तेच नाही केलंय, तुमची बरीच कामं चालू आहेत. तुमचं आत्ता जे हिंदी व्याकरण आणि लेखनाचं पुस्तक झालं ते पण एक मोठं कार्य आहे. आणखी तुमच्या पाईपलाईनमध्ये 2-3 म्हणजे चालू कामं आहेत. तर तुम्ही फक्त तेवढंच नाही केलेलं आहे. म्हणजे असं नाही झालं आहे की 4 वर्षात फक्त शेवटची जी प्रज्ञा परीक्षा आहे ती तुम्ही तिचे पेपर पाठवले आणि त्याच्यातून तुमचं ते एक मोठं कार्य संपलं. या 4 वर्षात डॉक्टर शुभदाताईंना 3 तरी गंडांतर योग आले. म्हणजे कसं, आपल्या दैनंदिन जीवनातून त्यांना सोडचिठ्ठी मिळत होती, पण ना तिकडे त्यांचे गोंदवलेकर महाराज आहेत, सज्जनगडावरचे आहेत, त्यांनी त्यांना तिकडे घेतलं नाही आतमध्ये. मी हे अतिशयोक्तीने नाही म्हणत आहे, आपण हे त्यांची आजारपणे जवळून बघितली आहे. पण शुभदाताई मला सांगायला आवडेल की हे पेपर झाल्यानंतर म्हणजे सध्या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही परत खूप टवटवीत झाला आहात. म्हणजे मानसिकरित्या, आपल्या मेंदूच्या क्षमतेने आणि शारीरिकदृष्ट्या. आणि आपल्यावर मधल्या काळामध्ये थोडं आपल्या कुटुंबाचं बंधन होतं, पण ते असणारच आहे, कारण कुटुंब व्यवस्था, त्यांची बंधनं ह्याला धरूनच आपल्या ज्येष्ठांनी योग्य मार्गक्रमण करायचा असतो. तर ते पण तुमचं कौतुक आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित केलं. तर आता पुढच्या आणखी एक 22-1 वर्षाचं प्लॅनिंग करायला हरकत नाही. एक डायरी तेवढ्यासाठी करा
कारण आपण जे माहिती आहे ना, जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे. ते तुम्ही इतर मार्गातून सांगतच असता आणि तुम्ही तुमच्या प्रवचनातून व्याख्यानातून सांगत असतात. तर 8 तारखेला हे तुम्ही तुमचं काम हातावेगळं केलं. एक कमिटमेंट जी सज्जनगडाला केली होती आणि सज्जनगडाचे मानसिक आणि प्रत्यक्ष प्रवास बरेच करून त्यांच्याशी सतत फोनाफोनी, भेट, लेखन, पेपर लिहून पाठवणे. पण तुम्ही एक छान म्हटलं की मी दासबोधाला बाळासारखं मांडीवर घेतलं आणि 4 वर्ष हे काम केलं. हा म्हणजे आता आनंदकुमार जोशी म्हणाले की त्यांच्या 3 परीक्षा झालेल्या आहेत. आपल्याकडे आणखी कोणाला जर इच्छा असेल तर त्याच्यातून प्रेरणा घेतील. पण जेव्हा दासबोधाला बाळाप्रमाणे जर मांडीवर घेतलं तर माझ्या मते ते थोडं कदाचित त्या भावनेने, वात्सल्याने पण ते तुम्हाला सोपं झालं असेल. तुम्ही मला पहिला फोन केला पण तुमचा तो आनंद मी टिपून घेतल्या गोष्टी, पण मी कधीतरी ना मशीन सारखा असतो. म्हणजे वेळ कमी पडतो आणि सगळ्या गोष्टीचा फॉलोअप नाही करता येत. पण आज तुम्ही ते वक्तव्य केल्यामुळे आपल्या सगळ्या सभासदांपर्यंत ती माहिती जाईल आणि छान, खूप खूप आदर वाटला. आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही आमच्यामध्ये आहात. आणि कधीही म्हणजे ज्याला निगर्वी आणि आपल्याकडे काही आहे ह्याची जाणीव न देता आम्ही सगळे मिळून जी कधी कधी मस्करी वगैरे करतो ती पण झेलून तुम्ही आमच्याबरोबर आहात. तुमचं खूप खूप कौतुक आहे. इथे मी थांबतोय आणि पुढच्या सादरीकरणाचं समीक्षा मी डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो की त्यांनी करावी. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा डॉक्टर. नमस्कार. खूप धन्यता वाटली सर. तुम्ही इतके मोठे आहात, शब्द सामर्थ्य इतकं तुमच्याकडे आहे की आम्हाला काहीही कमी पडणार नाही याची अत्यंत खात्री आहे आणि त्याच विश्वासाने आज मी पुढे जाणार आहे. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. भारतीताई खानोलकरांनी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, नुसतं घरकुल चालत नाही किंवा वस्तूंची खूप अडचण घरामध्ये नको, तर तिथे भावभावनांचा प्रपंच खऱ्या अर्थाने मांडायचा असतो. हे आपल्याला आज त्यांच्या कथेतून सांगितलं त्याने की संत पुरुषाकडे येणारा युवक आणि सुखी संसाराचा मंत्र सांगाल का, हा विचारलेला प्रश्न त्यावेळी साधूकडे खूप ज्ञान होतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की साधू आपली कुठलीही गोष्ट बायकोच्या विचाराने करत असे हे इथे सिद्ध झालं. आणि त्यांना खात्री होती की आपण बायकोला सांगितल्याबरोबर बायको जी प्रतिक्रिया करेल तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि म्हणून तिने पेटलेला कंदील, उजळलेला कंदील आणला. उजळलेला कंदील त्या माणसाला सांगून गेला की बाबा रे, यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि अशा तऱ्हेनं परख्या माणसासमोर पती पत्नीनी प्रत्येकाला किंवा प्रतिप्रश्न करू नये, ते टाळावेत. हे सुखी जीवनाचं केवढं मोठं शास्त्र जे 100 शब्दातून, हजारो शब्दातून व्यक्त करता येणार नाही, ते एका कंदिलाच्या दृष्टांतातून इथे व्यक्त केलं. आणि अशा तऱ्हेनं नात्यामधला आदर कसा असावा हे सांगण्यासाठी त्यांनी दुसरी आपल्याला एक छोटीशी कथा सांगितली की नवरा बायको आहेत, लग्नाला 1.5 वर्ष झाले, दोघेही एकुलते एक असल्यामुळे आई वडिलांचे अतिशय लाडके आहेत. तो तिला आज्ञा करतो की आई वडिलांना फोन कर, आणि ती करते किंवा न करते पण सांगते मी करते. सुरुवातीचा जो जोश असतो तो पुढे पुढे कसा मावळत जातो आणि नात्यांमध्ये कशी दरी निर्माण होते, प्रेमामध्ये कसं अंतर येतं
भावनिक जपुणीला कसे खड्डे पडतात हे या उदाहरणाने आपल्याला कळलं. आणि शेवटी काय झालेलं आहे तर दोघांच्या वादातून वादाचा सूर वाढला. खर तर वादे वायदे जायते तत्वबोध हा साधू संत किंवा विद्वान हे जे वाद घालत असत त्या वादातून सुविचारांची निर्मिती व्हायची. पण आज घरामध्ये जो विसंवाद किंवा वाद होतो तो कुठल्याही तत्वाची किंवा संवादाची निर्मिती करत नाही, तर परस्परांचे रोष कसे वाढतील याकडेच त्यांचा सूर झुकलेला असतो. आणि तोच सूर आपल्याला या कथेतही ऐकायला मिळाला. पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, माणूस माणसा शेजारी का येतो, पती पत्नीचं नातं का जुळतं आपल्याला माहित नाही. पण लक्षात ठेवायचं आहे लग्न म्हणजे काय आहे. तर स्त्रीच्या जीवनामध्ये जे संघर्ष किंवा कठोरपणा करण्याकरता जे सामर्थ्य प्राप्त करायचं आहे ते करता यावं आणि पुरुषाच्या कठोर अंतःकरणामध्ये मृदू भावनांचा संगम व्हावा याकरता लग्न आहे. आणि म्हणून हे जीवन सुंदर आहे. सहजीवन तर ईश्वराच्या भक्तीसारखं सुंदर आहे. ज्ञानेश्वराने ते इतका सुंदर दृष्टांत दिला आहे की पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे हा, समोरची पाठीमोरा न कळे तत्ची पडिले तैसे. म्हणजे ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर कुठल्याही दोन व्यक्तींनी आपलं नातं जुळवण्यासाठी आणि विशेषतः कुटुंब पद्धती पुढं नीटपणे नेऊन मुलांवर संस्कार जर करायचे असतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल की सहजीवन हे ईश्वराच्या सान्निध्यासारखा आहे. पण तो भाव आपल्या अंतरी ठसला सजला तरच जीवनाचा खरा आनंद गवसतो. आणि मला आठवतं की मी लहान असताना मला सह्या घ्यायचा नाद होता आणि एका अत्यंत प्रतिथयश व्यक्तीकडे मी वही पुढं केली तर त्यांनी मला दिलेला संदेश अंगावर रोमांच निर्माण करणारा आहे की त्यांनी लिहिलं होतं, पाना फुलासारखे रहा. हे एक वाक्य आयुष्याचं संगीत आहे ज्याने आयुष्याचे 7 स्वर म्हणजे सा पासून सा पर्यंत आणि शेवटचा सा म्हणजे भगवंताचा साक्षात्कार करून देणार आहे. ही जाणीव जेव्हा प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल तेव्हा जीवन सुंदर होईल. खूप सुंदर आपल्याला संदेश भारतीताईने दिला. त्यांचं चिंतन मनन खूपच उच्च प्रतीचं आहे. ते असंच राहो, त्याची वृद्धी होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. विकास पाटलांनी काव्यातील अत्याचार ही अत्यंत प्रथम क्रमांकावर त्यांनी साधलेली जी काही कविता आहे ती कविता आपल्या पुढे सादर केली की आज पावलं पावले अत्याचाराच्याच घटना आपल्याला दिसतात. मग टीव्ही उघडा, वृत्तपत्र उघडा, एखाद्या माणसाशी आपण सहज बोलायला गेलो किंवा सहज टीव्ही लावला तर आजच सकाळी आपण बघितलं की पुण्याला झालेली घटना आहे की ज्याला म्हणजे बस चालवायचं शिक्षणच मिळालेलं नाही अशा माणसाच्या हाती बस देणारा आणि ती बस स्वीकारणारा किती मूर्ख असेल याचं वर्णन दाजबोधात आपल्याला तो एक मूर्ख, असे मूर्खांचे अनेक प्रकार आपल्याला समर्थांनी सांगितलेले आहेत. आणि मग कुठे कुठे भ्रष्टाचार झाला, भस्मासूर कसा होता, त्याला मिळालेलं वरदान, त्याने घेतलेले अनेकांचे प्राण, रावणाचा अत्याचार,
त्यानंतर दुर्योधनानं द्रौपदीचं केलेलं वस्त्रहरण आणि अशा तऱ्हेनं या महाभारत किंवा जे काही कृष्णाचं जे चरित्र आहे त्यामध्ये आपल्याला कळणाऱ्या या सगळ्या घटना, याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, तर जे घडून गेले त्याची पुनरावृत्ती न होण्याकरता आपण आपल्या भावना आणि विचारांचा संघर्ष चालू ठेवला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. भगवंता करता जेव्हा माणूस किंवा राजा राज्य करतो तेव्हा तो जनता जनार्दनासाठी एक फक्त सेवक असतो आणि त्या सेवे भावनातून केली जाणारी जी सेवा आहे ती भगवंताची सेवा असते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अत्याचारी लोकांना जो काही शिक्षेचा घाट घातला तो किती परिपूर्ण होता आणि त्यानंतर बसणारी जरब किती महत्वाची होती हे आज आपण विसरलो आहोत. मृत्यूदंड हे कठोर शासन आहे, त्याशिवाय त्या माणसाच्या वाईट प्रवृत्तींचा नाश होणार नाही. दिवसा ढवळ्या घडणारे आज आपण बलात्कार, अत्याचार, अन्याय, फसवणूक, लुबाडी हे सगळं बघतो आहे. आणि म्हणून यातून सुटका मिळायची असेल तर अत्याचार संपवणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. यासाठी आपल्याला काही वैयक्तिक प्रयत्न करता येतील का आपण त्याचा विचार करूया. एक छान कविता आणि तिला मिळालेलं यश याचा गौरव करून मी विकास पाटीलांचं अभिनंदन करते आणि पुढील सादरीकरणासाठी त्यांना शुभेच्छा देते. प्रज्ञा जोशींनी मेघालयामधला अविस्मरणीय दिवस, आशिया खंडामधली ती अविस्मरणीय सिटी, प्रचंड पडणारा पाऊस, आश्रयासाठी असलेली छोटी जागा, आधीच तिथे अनेक लोकांनी घेतलेला आश्रय, त्यामध्ये या तिघांनी केलेली गर्दी, समोरचं हरवलेलं अंधारातलं दृश्य, झालेलं अदृश्य आणि कुठे जायचं. शेवटी ड्रायव्हर सह सहभोजनाचा प्रस्ताव केला पण निसर्ग चमत्कारानं मन वेधून घेतलं. नॅचरल बॅलन्सिंगचा अनुभव त्यांना अनुभवता आला. प्रचंड शिळा अधांतरी भोरात जणू गोलाकार फिरत होते आणि या चमत्काराच्या आविष्कारानं जीवनामध्ये भयानक प्रसंगी, भयाच्या प्रसंगीही मिळणारा आनंद त्यांना अनुभवता आला. पुन्हा पावसाचं थैमान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वृक्षांच्या मुळांपासून 100 पायऱ्या वर चढून तिथे अनुभवलेला गारांचा पाऊस आणि जिवंत वृक्षांचा तो पूल, हा मानवी चमत्कार. आदिवासी लोकांनी रबराची झाडं झाडात गुंतवून जी काही 300-400 वर्ष त्या काळात लागले असतील कष्ट करा, कारण आपण आधी कामाला किती वेळ लागणार आहे याचा विचार करतो आणि खूप वेळ लागत असेल तर म्हणतो नको, मला हे कामच नको. पण इथे अज्ञानी लोकांची आपल्या कार्यावर असलेली श्रद्धा आणि त्याने निर्माण केलेलं एक जे काही निसर्ग सौंदर्य नुसतं नव्हे तर मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असं एक कार्य त्यांनी केलं. म्हणजे इथे अनुभूतीचा ईश्वरी साक्षात्कार घडला. ज्ञानाला तर सीमा नाही, म्हणजे ते अज्ञानी आहेत म्हणून त्यांच्याकडे ज्ञान नाही असं अजिबात म्हणता येत नाही. कारण खर तर अडाणी माणसाचा अनुभव हेच मोठं ज्ञान असतं. तेच भगवंताचं देणं आहे, ते त्यांना मिळालं. आज या देण्यापुढे मी नतमस्तक होते. आपणही सर्वजण नतमस्तक झाला असाल. प्रज्ञा जोशीने असेच अनेक अनुभव आपल्याला द्यावेत आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा अशी त्यांच्याकडे प्रार्थना करून त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरविंद चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यात आलेला एक ईश्वरी साक्षात्कारच म्हणूया की आपल्याला त्यांनी घडवला. 1973 सालची त्यांनी घटना सांगितली की इंजिनियरचा अभ्यास करून मी माझं प्रॅक्टिकल संपवून 3 मित्रांसह स्वारगेटला आलो. बसमध्ये बसलो. सर्वांनी गणपती बाप्पाचा जय जयकार करून शुभारंभ केला. कात्रज घाट पार केल्यानंतर गाडी प्रचंड वेगानं सुसाट धावायला लागली. हा धोका सर्वांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी ड्रायव्हरला खूप शिव्या दिल्या. गाडी थांबवण्याचा त्याच्याकडे खूप प्रयत्न केला, पण त्यांना हे माहित नव्हतं की गाडीचा जो काही ब्रेक आहे तो फेल झालेला आहे. ड्रायव्हर हतबल आहे. त्यांना आता भगवंतावर निष्ठा ठेवलेली आहे आणि पुढचं सर्वस्व भगवंतावर अवलंबून होतं. आणि अखेरी गाडी एका मोठ्या दगडावर आपटली. सगळेजण एकमेकांवर आपटले. सगळ्यांच्या जीविताला असलेला धोका त्या दगडाने आपल्यावर घेतला. म्हणजे रस्त्यात दगड एखादा का, या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला मिळतं की जर कधी कुणावर संकट येणार असेल तर तो निर्जीव दगड सुद्धा आपल्या उपयोगी पडतो. आणि त्या दगडानं हे सिद्ध केलं की आज 55-60 लोकांचे प्राण वाचवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि म्हणून काळ आला पण वेळ आली नव्हती. अंगावरती कुणाच्या न दुखवता, नखाला सुद्धा दुखापत न होता आपण वाचणं, याचा अर्थ त्या ड्रायव्हरने असा लावला की संकट आलं होतं, पण या प्रवासांमध्ये कुणीतरी भाविक भक्तीवाला आहे आणि त्या भक्ती सामर्थ्यानं हे संकट टळलं. हे आजच्या 24व्या म्हणजे 22व्या शतकामध्ये सुद्धा ईश्वरावर असलेली ही श्रद्धा माणसाला कुठे नेऊन पोहोचवते, याचा हा साक्षात्कार खूप छान वाटला. आणि आपल्या अनुभवानं आम्ही क्षणभर हादरलो. पण भगवंत आहे, तो आहे, देर है अंधेर नाही, हे खरं सिद्ध झालं. नितीन ठाकरांची कविता म्हणजे गाणं, आनंद बक्षींच्या गीताचं त्यांनी केलेलं गुजरातीकरण खूप मनाला भावलं. आणि आपल्यासारखा आनंद कुणीतरी लुटू शकतं. एका दिव्याने दिवा लागू शकतो आणि अंधार खूप झाला पण ती हळू चलावा, हे वाक्य मला आज खूप आनंद देऊन गेलं. एक हसीना थी एक दिवाना था, या गाण्याचं त्यांनी सुंदर सूर, ताल, लय, चाल यांचा चौरस साधून अंतःकरणापासून एका गाण्याची सुंदर निर्मिती, हा त्यांच्या जीवनातील निर्मितीचा क्षण आपण सगळ्यांनी अनुभवला. सूर ताल समजला की भाषेचा अडसर राहत नाही, याचाही अनुभव आला. हा सापडलेला नवा मार्ग त्यांनी नीट सांभाळावा आणि आपला आणि इतरांचा आनंद द्विगुणित प्रशस्त करावा. आनंदाचा हा दीप असाच प्रज्वलित राहो, यासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. महेश वैजापूरकरांचं आपल्यामध्ये स्वागत आहे आणि पहिलं सादरीकरण केलं म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. लहान तोंडी घात पण आपल्या आयुष्यात आलेला अनुभव हा सांगण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. कारण त्याची जी काही सुखाची किंवा दुःखाची अनुभूती असेल ती आपली स्वतःची असते आणि त्या आनंदात किंवा दुःखामध्ये दुसऱ्यांना आपण सहभागी करून घ्यायचं, हा आपला शिरस्ता असल्यामुळे आपण सादरीकरणात सहभागी झालात, हे खूप छान वाटलं.
आयुष्यात खूप बरे वाईट प्रसंग येतात. शाळा नोकरीचे प्रसंग सारखे असतात. पण प्रपंचापूर्वी जे काही 15व्या वर्षी त्यांनी दादरला अनुभव घेतला समुद्रात बुडण्याचा. पण लक्षात ठेवा, काळ कधी आला तरी वेळ जोवर येत नाही तोपर्यंत पाणी काय, अपघात काय, अंगावर आपल्याला वाचवतो. हा अनुभव आपण आयुष्यात घेतल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही. आणि प्रचंड लाटांच्या सामर्थ्यात गळापर्यंत आलेलं पाणी आणि पटण्याची मिळालेली प्रेरणा आणि त्यातून आपला वाचलेला जीव आज आमच्यापर्यंत भगवंतानी पोहोचवला. आणि तो अनुभव आम्ही ऐकू शकलो. कपडे वाढवाय करता आपल्याला खडकावर बसावं लागलं. एक आपली भावनिक युक्ती पण होती, कारण शेवटी आपण त्यांच्या रागाला घाबरतो. दुसरा प्रसंग त्याने आपल्याला सायकल वरून जाण्याचा सांगितला की डोंबिवलीमध्ये त्यावेळी कशी परिस्थिती होती आणि सायकलचा हा अपघात, पायाला लागलेलं मोठं एवढी जखम, त्याचे उपचार न होणं आणि मुंबईला जाऊन उपचार घ्यावे लागणे, त्या काळची परिस्थिती, या सगळ्या आपल्या भावना जाग्या झाल्या. आणि म्हणून त्या काळी काही घडलं त्याची अनुभूती करून देणाऱ्या घटना म्हणजे आईनं त्यांचं गायलेलं जे काही गाणं होतं श्रावणात घन निळा वगैरे, ते आजही त्यांच्या कानावर पडलं तर त्या स्मृती जाग्या त्यांची काय, कारण त्या अंधारातून त्या आपण बाहेर पडलेलो असतो आणि त्याची अनुभूती आपली अविस्मरणीय आहे. असाच अनुभव आपल्याला आला. आपले अनुभवलेले क्षण आमच्यापर्यंत पोहोचले याबद्दल आपलं अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. जय जय श्रीराम.